तर कलाकंद बनवण्यासाठी इथे आपण 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात आता ही मिल्क पावडर टाकून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने कलाकंद बनतं आपलं. आणि 1 वाटी आपण हे, तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. प्रमाण तुम्हाला सांगितलं 2 वाट्या मिल्क पावडर आणि 1 वाटी दूध, त्याच वाटीचं प्रमाण, आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही गोड तुम्हाला तिखट हवं आहे त्याच्यानुसार घ्या. चला आता गॅसवर ठेवूया. आता आपण तर बघा असं घट्ट व्हायला लागलेलं आहे, तर त्याला सतत हलवत राहायचं. 10-15 मिनिटात छान मस्त घट्ट होऊन जातं. तर इथे आपण एक प्लेट घेतली, त्याच्यात तूप लावून घेऊया. आता आपण इथे आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या किंवा हाताने करू शकता तुम्ही. आता आपण पूर्ण स्क्वेअर करून घेतलाय. त्याच्यात थोडेसे आपण केशरच्या काड्या टाकून घेऊया डेकोरेशनसाठी, आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. इथे आपण बदाम घेतलेले, बदामचे काप करून ते टाकून घेऊया आणि त्यांना दाबून द्यायचं असमध्ये. रूम टेम्परेचरला आपण राहू दिलं कलाकंद. आता मस्तपैकी सेट झालेली. आता कापून घेऊया. तुम्हाला जसा आकार हवा तसं तुम्ही कापू शकता. असे सगळे आपण आता कट करून घेऊया. कट झालेले तुम्हाला काढून दाखवते. तर बघा माझ्या मैत्रिणींनो, इथे आपण मस्तपैकी कलाकंद बर्फी तयार केलेली. तुम्ही कुठल्याही सण त्योहार बनवू शकतात स्वीट म्हणून. आणि आता तर रक्षाबंधन आले, तर नक्की बनवून बघा. तर फक्त 3 साहित्यात आपण कलाकंद बर्फी बनवलेली. तर बघू शकता किती सॉफ्ट मस्त अगदी दाणेदार तयार झालेली आहे. तुम्हाला तोडूनही दाखवते मी. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. तर बघा किती सॉफ्ट आणि दाणेदार अगदी मस्त